हिमयुग एक रहस्यमय आणि विनाशकारी कालखंड. तुम्ही कधी कल्पना केली आहे का की संपूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी इतका प्रचंड थंडीचा प्रभाव असेल की सर्वत्र फक्त बर्फच बर्फ दिसेल? होय, आपण बोलत आहोत त्या काळाबद्दल जेव्हा पृथ्वीवर आला होता हिमयुग, म्हणजेच आइस एज. हिमयुग म्हणजे काय? हिमयुग हा असा काळ असतो जेव्हा पृथ्वीचे तापमान इतक्या वेगाने खाली येते की मोठमोठ्या खंडांवर 4 ते 5 किलोमीटर जाडीची बर्फाची थर तयार होतात. समुद्राची पातळी खाली जाते आणि अनेक भाग पूर्णपणे बर्फाखाली दडून जातात. हे असं का होतं? यामागची कारणं काय आहेत? पृथ्वीला उष्ण ठेवण्याची सर्वात मोठी जबाबदारी सूर्याची असते. पण जेव्हा काही कारणांमुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही, तेव्हा हळूहळू थंडी वाढू लागते. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे असतात. नंबर 1. पृथ्वीच्या कक्षेत होणारे बदल. पृथ्वी सूर्याभोवती अंडाकृती मार्गाने फिरते. काळानुसार हा मार्ग थोडा थोडा बदलत राहतो. कधी अधिक गोलाकार तर कधी अधिक लांबट होतो. नंबर 2. झुकावामधील बदल. पृथ्वीचा झुकाव देखील हळूहळू बदलत राहतो. जेव्हा हा झुकाव असा होतो की सूर्यप्रकाश काही भागांपर्यंत कमी पोहोचतो, तेव्हा त्या भागांमध्ये थंडी वाढू लागते. नंबर 3. सौर विकिरणातील घट. सूर्यप्रकाश म्हणजेच सौर ऊर्जा, यामध्येही दीर्घकालीन चढउतार होत असतात. जेव्हा ही ऊर्जा कमी होते तेव्हा बर्फाचे प्रमाण वाढू लागते. नंबर 4. ज्वालामुखी उद्रेक आणि वातावरणातील धूळ. मोठ्या ज्वालामुखी उद्रेकांमधून बाहेर पडणारी राख आणि धूळ वातावरणात पसरून सूर्यप्रकाश अडवू शकते. यामुळे पृथ्वी आणखी थंड होते. हिमयुगाचा परिणाम काय असतात? जेव्हा हिमयुग येते तेव्हा त्याचा परिणाम फक्त थंडीपुरता मर्यादित राहत नाही. याचा प्रभाव पृथ्वीवरील जीवन, भूगोल आणि महासागरांवरही जाणवतो. समुद्रांची पातळी खाली जाते, कारण पाणी बर्फामध्ये रूपांतरित होऊन हिमनद्यांमध्ये साठून राहते. अनेक प्राण्यांच्या प्रजाती ज्या इतकी थंडी सहन करू शकत नाहीत, त्या नामशेष होतात. जीवन खूपच मर्यादित होते. फक्त तेच जीव टिकून राहतात जे या कठीण वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतात. इतिहासात किती हिमयुग आली आहेत? शास्त्रज्ञांच्या मते आतापर्यंत पृथ्वीवर किमान 5 प्रमुख हिमयुग आली आहेत. त्यापैकी सर्वात अलीकडचं हिमयुग सुमारे 20,000 वर्षांपूर्वी आपल्या सर्वोच्च टप्प्यावर होतं, ज्याला लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम असे म्हटले जाते. भविष्यात पुन्हा हिमयुग येऊ शकते का? होय, शास्त्रज्ञांच्या मते भविष्यात पुन्हा हिमयुग येण्याची शक्यता आहे. पण ते नेमकं कधी येईल याचा अचूक अंदाज लावणं खूप कठीण आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ हा एक मोठा प्रश्न आहे. पण काळाच्या चक्रानुसार भविष्यात पुन्हा एकदा हिमयुग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिमयुग हे फक्त हवामानातील बदल नाही, तर पृथ्वीच्या संपूर्ण जीवनव्यवस्थेला बदलून टाकणारा एक कालखंड आहे. याचा परिणाम जैवविविधता, मानवाचा इतिहास, भूगोल आणि नैसर्गिक संसाधनांवर खोलवर झाला आहे आणि भविष्यातही होऊ शकतो. हिमयुगाच्या काळात भारत कसा होता? हिमयुग आणि भारतीय उपखंडावर त्याचा परिणाम. शास्त्रज्ञांच्या मते मागील हिमयुगाच्या काळात भारतीय उपखंड पूर्णपणे बर्फाने झाकलेला नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे या प्रदेशाचे हवामान पृथ्वीच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक उष्ण होते. तरीही हिमालयातील उंच शिखरे त्या काळातही पूर्णपणे बर्फाने आच्छादित होती. पण संपूर्ण उपखंड, विशेषतः त्याचे मध्य आणि दक्षिण भाग, बर्फापासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित होते. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की हिमयुगाचा भारतावर परिणाम झाला नाही. त्या काळात भारतात मुसळधार आणि सतत पाऊस पडत असे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आणि भीषण पूरस्थिती निर्माण होत असे. सर्वत्र पाणी आणि दलदलीचे क्षेत्र पसरलेले असत. हे हवामानातील बदल त्या काळांनी प्राणी, वनस्पती आणि परिसंस्थेवर खोल परिणाम करणारे ठरले. या अनोख्या आणि सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे भारताची हवामान व्यवस्था आणि जैवविविधता हळूहळू आज आपण पाहतो तशा दिशेने विकसित झाली. जैवविविधतेमध्ये मोठा बदल झाला. हिमयुगाच्या या कठीण काळात भारतात अनेक दुर्मिळ आणि रोचक प्रजाती अस्तित्वात होत्या. त्यापैकी काही काळाच्या ओघात नामशेष झाल्या, तर काहींनी आपल्या शरीरात, वर्तनात आणि जीवनशैलीत बदल करून स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेतले. म्हणजेच त्या हळूहळू विकसित होत गेल्या. आजचे अनेक आधुनिक प्राणी याच काळातील पूर्वजांपासून विकसित झाले आहेत.
आणि त्यांनी त्या भीषण पर्यावरणीय संघर्षावर मात करून आजच्या जैवविविधतेला जन्म दिला आहे. आता चला, त्या काळातील काही विशेष प्राण्यांवर नजर टाकूया, ज्यांनी हिमयुगाच्या त्या कठीण काळात भारतीय उपखंडात आपले अस्तित्व टिकवून ठेवले. एशियन स्ट्रेट टस्क हत्ती. चला आता त्या प्रचंड जीवांबद्दल बोलूया, जे हिमयुगाच्या काळात भारतीय उपखंडाच्या भूमीवर राज्य करत होते. त्यामध्ये सर्वात प्रमुख होता एशियन स्ट्रेट टस्क हत्ती, ज्याला वैज्ञानिक भाषेत पेलिओलॉक्सोडॉन नॅमॅडिकस असे म्हटले जाते. हा आजपर्यंत पृथ्वीवर आढळलेल्या सर्वात मोठ्या हत्तींमध्ये गणला जातो. वैज्ञानिक अभ्यासानुसार या हत्तींचे अवशेष भारतीय उपखंडात सापडले आहेत. 19व्या शतकात वैज्ञानिकांना या हत्तीच्या मांडीच्या हाडाचे 2 तुकडे मिळाले. ते जोडून त्याची लांबी मोजण्यात आली, जी सुमारे 160 सेंटीमीटर होती. त्यानंतर व्हॉल्यूमेट्रिक विश्लेषण आणि इतर गणनांच्या आधारे असा अंदाज लावण्यात आला की या हत्तीची एकूण उंची सुमारे 17 फूट आणि वजन जवळपास 22,000 किलोग्रॅम असावे. कल्पना करा, हा हत्ती जवळजवळ 2 मजली इमारती इतका उंच होता. त्याची शरीर रचना आणि कवटीचा आकार आधुनिक एशियन हत्त्यांपेक्षा खूप वेगळा होता. याचे सुळे अगदी सरळ असत, म्हणूनच याला स्ट्रेट टस्क म्हणजे सरळ सुळे असलेला हत्ती असे नाव देण्यात आले. स्टेगोडॉन. एशियन स्ट्रेट टस्क हत्तीशिवाय त्या काळात आणखी एक प्रचंड हत्तीची प्रजाती अस्तित्वात होती, जिला स्टेगोडॉन म्हणतात. यांची उंची साधारण 13 फूट होती आणि सुळ्यांची लांबी सुमारे 10 फूटपर्यंत जात असे. त्यांच्या सुळ्यांची रचना इतकी वेगळी होती की ते हळूहळू एकमेकांच्या खूप जवळ येत आणि त्यांच्यामध्ये सोंड नेण्यासाठी जागाच उरत नसे. यामुळे या हत्तींना आपली सोंड 2 सुळ्यांपैकी एका बाजूला वळवून ठेवावी लागत असे. म्हणूनच त्यांना साईडवेज ट्रंक एलिफंट असेही म्हटले जात होते. हे हत्तीही कळपात राहतं आणि अनेकदा अशा लहान बेटांवर आपले निवासस्थान बनवत जिथे अन्नाची कमतरता असे. याच कारणामुळे काळाच्या ओघात त्यांचा आकार हळूहळू लहान होत गेला. उत्क्रांतीच्या प्रक्रियेदरम्यान त्यांची उंची जवळजवळ जलभैस इतकी आणि वजन सुमारे 300 किलोग्रॅमपर्यंत कमी झाले. हत्तीसोबतच त्या प्राचीन काळात भारतात अनेक प्रकारचे इतर शाकाहारी प्राणीही आढळत होते. यामध्ये ओनॅगरचा समावेश होता, जो जंगली गाढव किंवा घोड्यासारखा दिसणारा प्राणी होता. याशिवाय गझेलसारखे वेगवान आणि चपळ हरिणवर्गीय प्राणी त्या काळातील गवताळ प्रदेशांमध्ये आढळत होते. तसेच नीलगाय, विविध प्रकारची हरिणे, शहामृग, रानडुक्कर आणि जंगली म्हैस हेही भारताच्या प्राचीन जैवविविधतेचा भाग होते. त्या काळात ऑरॉक्ससारखे विशाल जंगली बैलही अस्तित्वात होते, जे आज पूर्णपणे नामशेष झाले आहेत आणि आधुनिक गायींचे पूर्वज मानले जातात. तर दुसरीकडे गौर हे प्राणी त्या काळातही आढळत होते आणि आजही भारतातील काही जंगलांमध्ये जिवंत आहेत. याशिवाय त्या युगात काही असे शाकाहारी जीवही होते, जे आजच्या काळात पूर्णपणे नामशेष झाले आहेत किंवा त्यांच्या प्राचीन स्वरूपात आता ओळखूही येत नाहीत. तरीसुद्धा या सर्व जीवांनी भारताच्या जैवविविधता आणि परिसंस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सिवाथेरियम, जिराफचा प्राचीन पूर्वज. आता बोलूया एका अशा रहस्यमय आणि अद्भुत प्राचीन जीवाबद्दल जो आज पूर्णपणे नामशेष झाला आहे. त्याचं नाव आहे सिवाथेरियम. हा प्राणी जिराफच्या सर्वात जुन्या ज्ञात प्रजातींपैकी एक मानला जातो आणि लाखो वर्षांपूर्वी भारतासह आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळत होता. जरी हा जीव जिराफचा पूर्वज होता, तरी त्याचा आकार आजच्या जिराफसारखा नव्हता. सिवाथेरियमची उंची साधारण 7 फूट होती आणि त्याचे वजन सुमारे 400 ते 500 किलो दरम्यान असे. म्हणजेच तो एखाद्या मोठ्या बैल किंवा मास्क ऑक्स इतका जड आणि शक्तिशाली होता. त्याची शरीररचना काहीशी जिराफसारखी तर काहीशी हरिण किंवा बैलासारखी दिसत होती. म्हणूनच वैज्ञानिक कधीकधी त्याला संकरित स्वरूपाचा प्राणी असेही म्हणतात. या जीवाची सर्वात रोचक गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेली विशेष प्रकारची शिंगे, ज्यांना वैज्ञानिक भाषेत ऑसिकोनस म्हटलं जातं. आजच्या जिराफांमध्येही हे ऑसिकोनस आढळतात, पण सिवाथेरियममध्ये ते अधिक मोठे, जाड आणि मजबूत होते. त्याच्या डोक्यावर 2 प्रमुख ऑसिकोनस होते.
तसेच डोळ्यांच्या वरच्या भागातही 2 लहान उंचवटे आढळत होते. ही जड आणि मजबूत शिंगे सांभाळण्यासाठी सिवाथेरियमची मान आणि खांद्यांच्या स्नायू अत्यंत ताकदवान असाव्या लागायच्या. ही शिंगे केवळ संरक्षणासाठीच नव्हे, तर प्रभावशाली दिसण्यासाठी आणि कदाचित जोडीदार आकर्षित करण्यासाठीही वापरली जात असावीत, जसं आजच्या हरिणांमध्ये पाहायला मिळतं. सिवाथेरियम मुख्यतः शाकाहारी प्राणी होता आणि तो कळपामध्ये राहणं पसंत करत होता. हा प्राणी गवताळ प्रदेश, झुडपी भाग आणि विरळ जंगलांमध्ये फिरत असे. तो जमिनीच्या जवळ वाढणारी झाडं, पाने आणि झुडपं खात असे, कारण त्याची मान आजच्या जिराफसारखी लांब नव्हती. त्याचं शरीर मजबूत आणि जड असल्यामुळे तो शिकारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासही सक्षम असावा. सिवाथेरियम हा केवळ एक प्राचीन जीव नव्हता, तर तो अशी महत्त्वाची कडी होता ज्याने आजच्या जिराफ आणि हरिणांच्या उत्क्रांतीची दिशा ठरवली. या जीवाचा अभ्यास वैज्ञानिकांना जिराफच्या उत्क्रांतीचा प्रवास आणि आशियातील प्राचीन जीवसृष्टीचा इतिहास समजून घेण्यासाठी मदत करतो. तर मित्रांनो, हा होता सिवाथेरियम, एक असा विलुप्त जीव जो पूर्णपणे जिराफसारखा दिसत नव्हता ना हरिणासारखा, पण त्याच्यात दोघांचीही झलक दिसून येत होती. हिमयुगाच्या काळात भारतीय उपखंड केवळ विविध हवामानाचा साक्षीदार नव्हता, तर येथे अनेक अद्भुत आणि आज नामशेष झालेले जीवही वास्तव्यास होते. त्यापैकी 2 प्रमुख शाकाहारी प्राणी म्हणजे भारतीय गेंडा आणि हिपोपोटमसचे प्राचीन पूर्वज. त्या काळात आढळणारे गेंडे आकार आणि शरीररचनेत आजच्या भारतीय गेंड्यांसारखेच होते, पण त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक होते. त्यांचे शरीर अधिक मजबूत आणि त्वचा अधिक जाड होती. त्यांच्या शिंगांचाही आकार अधिक मोठा आणि शक्तिशाली होता, ज्यांचा उपयोग आत्मसंरक्षण आणि प्रजननासाठीच्या स्पर्धांमध्ये होत असावा. हे गेंडे तलाव, दलदलीचे प्रदेश आणि दाट जंगलांमध्ये राहत असत आणि ते पूर्णपणे शाकाहारी होते. आजच्या हिपोपॉटमसच्या तुलनेत त्यांच्या प्राचीन पूर्वजांमध्ये काही विशेष फरक आढळत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये मोठे, टोकदार आणि बाहेर आलेले दात असत, जे आजच्या हिप्पोमध्ये आढळत नाहीत. या दातांचा उपयोग केवळ अन्न चघळण्यासाठीच नव्हे, तर लढाई आणि संरक्षणासाठीही केला जात असे. हे प्राणी अर्धजलचर होते, म्हणजेच ते बहुतेक वेळ पाण्यात राहतं, पण अन्न शोधण्यासाठी बाहेर पडत असत. ते तलाव, नद्यांचे किनारे आणि दलदलीच्या प्रदेशांमध्ये मोठ्या संख्येने आढळत होते. मेगानटेरियन, हिमयुगातील भयंकर शिकारी. हिमयुगाच्या काळात जेव्हा पृथ्वीवर अनेक विशाल शाकाहारी प्रजाती फिरत होत्या, तेव्हा त्यांचे शिकारीही काही कमी भयंकर नव्हते. त्यापैकीच एक होता मेगानटेरियन, जो अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली मांसाहारी प्राणी मानला जातो. मेगानटेरियन हा मांजर कुळातील प्राणी होता आणि तो आजच्या बिबट्या किंवा जग्वारसारखा दिसत असे. आकार, ताकद आणि हल्ला करण्याच्या क्षमतेमध्ये तो त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक धोकादायक होता. शरीरयष्टी अतिशय जड आणि मजबूत होती. त्याचे जे मोठे आणि रुंद होते, जे शिकार घट्ट पकडण्यासाठी अत्यंत उपयुक्त होते. त्याचे पाय सिंहासारखे शक्तिशाली आणि चपळ होते, ज्यामुळे तो झेप घेत शिकार पकडू शकत असे. त्याच्या मानेचे स्नायू अत्यंत मजबूत होते. यावरून असे संकेत मिळतात की तो मोठ्या शिकारांना मारून ओढत नेण्यासही सक्षम होता. त्याच्या जबड्याबाहेर दिसणारे लांब टोकदार दात त्याला आणखी भयानक बनवत होते. अंदाजानुसार त्याचे वरचे कॅनाईन दात सुमारे 7 ते 10 सेंटीमीटर लांब असू शकत होते. त्याचे सरासरी वजन 100 ते 150 किलो दरम्यान होते, म्हणजेच तो आजच्या कोणत्याही बिबट्या किंवा चित्त्यापेक्षा अधिक जड होता. त्याच्या ताकदीमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे तो त्या काळातील सर्वोच्च शिकाऱ्यांपैकी एक मानला जात होता. जरी मेगॅनटेरियन अत्यंत भयंकर शिकारी होता, तरी त्या काळात भारताच्या भूमीवर त्याच्यापेक्षाही मोठे आणि अधिक शक्तिशाली शिकारी अस्तित्वात होते. जीवाश्म आणि वैज्ञानिक अभ्यासांवरून हे सिद्ध झाले आहे की हिमयुगाच्या काळात भारतात शिकारी प्रजातीही आढळत होत्या. एशियाई सिंह, बंगाल वाघांचे पूर्वज, हिम बिबट्या, विशाल चीता, हायना आणि जंगली कुत्रे हे सर्व शिकारी नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून विकसित होत आजच्या आधुनिक प्रजातींमध्ये रूपांतरित झाले.
मेगान टेरियनसारखे शिकारी हे दर्शवतात की भारतीय उपखंडातील प्राचीन परिसंस्था किती विविध आणि स्पर्धात्मक होती. प्रत्येक शिकाराला जिवंत राहण्यासाठी ताकद, वेग आणि रणनीतीची गरज होती. आणि याच संघर्षातून आजचे आधुनिक प्राणी विकसित झाले आहेत. जायंट चीता, चित्त्यापेक्षाही वेगवान असलेला अद्भुत शिकारी. हिमयुगाच्या काळात भारतासह जगातील अनेक भागांमध्ये विशाल आणि शक्तिशाली शिकारी फिरत होते. त्यापैकीच एक होता जायंट चीता, ज्याला आजच्या आधुनिक चित्त्याचा पूर्वज मानलं जातं. वैज्ञानिकांच्या मते जायंट चित्त्याची शरीररचना आणि बनावट आजच्या चित्त्यांशी बऱ्याच प्रमाणात मिळतीजुळती होती. पण जेव्हा आकार आणि वजनाचा प्रश्न येतो, तेव्हा तो आपल्या आधुनिक वंशजांपेक्षा खूप मोठा आणि जड होता. जायंट चित्त्याचं वजन साधारण 120 ते 150 किलोपर्यंत होतं. तुलना केली तर तो आजच्या आफ्रिकन सिंहा इतकाच जड होता. तर आजचा चीता सरासरी फक्त 40 ते 70 किलो वजनाचा असतो. जरी जायंट चित्त्याचं शरीर मोठं आणि जड होतं, तरीसुद्धा तो वेगाच्या बाबतीत अत्यंत विलक्षण होता. त्याचं मजबूत स्नायूंनी भरलेलं शरीर, लांब पाय, मोठी फुफ्फुसे आणि शक्तिशाली हृदय यामुळे तो एक उत्कृष्ट धावपटू बनला होता. वैज्ञानिकांचं मानणं आहे की जायंट चीता आजच्या चित्त्यांपेक्षाही अधिक वेगाने धावू शकत होता. आणि ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. इतकं जड शरीर असूनही जायंट चीता प्रचंड वेगाने धावू शकत होता. मोठ्या शिकारांवर झडप घालू शकत होता आणि त्यांना खाली पाडून मारण्याची ताकदही त्याच्यात होती. कदाचित तो अशा मोजक्या शिकारी प्रजातींपैकी एक होता जो स्वतःपेक्षाही मोठ्या प्राण्यांची एकट्याने शिकार करू शकत होता. जायंट चित्त्याचे जीवाश्म भारत, चीन, युरोप आणि आफ्रिका यांसारख्या जगातील अनेक भागांमध्ये सापडले आहेत. या जीवाश्मांच्या अभ्यासातून असे दिसून येते की हा शिकारी सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होता. काळानुसार पर्यावरणातील बदल, स्पर्धा आणि मानवी क्रियाकलापांमुळे ही प्रजाती हळूहळू नामशेष झाली. पण तिचे आधुनिक वंशज आजही जंगलांमध्ये वेगाने धावताना दिसतात. जायंट चीता हा केवळ एक शिकारी नव्हता, तर तो त्या काळातील नैसर्गिक शक्ती, वेग आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचं प्रतीक होता. त्याची कहाणी आपल्याला हे शिकवते की निसर्गात ताकद आणि वेग हे दोन्ही जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे असतात. पण काळानुसार स्वतःला बदलणारे आणि परिस्थितीशी जुळवून घेणारे जीवच शेवटी टिकून राहतात. त्या काळात प्रायमेट्स म्हणजेच माकड, लंगूर आणि मानवासारख्या जीवांच्या अनेक प्राचीन प्रजाती भारतीय उपखंडात आढळत होत्या. यापैकी काही प्रजाती आजच्या आधुनिक प्रायमेट्ससारख्या दिसत होत्या, तर काहींमध्ये वेगळे आणि अनोखे बदल पाहायला मिळत होते. त्यांच्या शरीराची रचना, हाडांची बनावट आणि मेंदूचा आकार हळूहळू विकसित होत होता. याच प्राचीन स्वरूपांनी लाखो वर्षांच्या उत्क्रांती प्रक्रियेतून पुढे आधुनिक मानवाचे रूप धारण केले. या प्राचीन प्रायमेट्सचे अवशेष भारतातील अनेक पुरातत्व स्थळे आणि जीवाश्म क्षेत्रांमध्ये सापडले आहेत. यावरून हे सिद्ध होते की भारतीय उपखंड हा प्राचीन मानवाच्या उत्क्रांतीसाठीही एक महत्त्वाचे केंद्र होता. तर पाहिलंत ना, लाखो वर्षांपूर्वीच्या हिमयुगाने, भौगोलिक बदलांनी आणि हवामानातील परिवर्तनांनी भारताच्या भूगोलाला आणि जैवविविधतेला कशा प्रकारे आकार दिला. विशाल हत्तींपासून ते वेगवान शिकारी चित्त्यांपर्यंत, विचित्र जलचर जीवांपासून ते प्राचीन जिराफ आणि गेंड्यांपर्यंत, हे सर्व जीव त्या काळातील अद्भुत आणि रहस्यमय पर्यावरणाचे साक्षीदार होते. तुम्हाला ही ऐतिहासिक आणि वैज्ञानिक सफर कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतिहास आणि विज्ञानात रस असलेल्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या वेळी आम्ही असेच रोचक कंटेंट घेऊन आलो तर त्याची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.